नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर जो आपला फोटो आहे ते बघून तुम्हाला नक्की लक्षात आलंच असेल की हा ड्रेस कोणता आहे। तर महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर महाराजांचे जे मावळे होते त्यांची जी बाराबंदी होती तो ड्रेस मी इथे तुमच्यासमोर शिवून जो आहे तो तुम्हाला दाखवलेला आहे आणि खूप छान असा हा ड्रेस तयार झालेला आहे। शिवजयंतीचं औचित्य साधून हा ड्रेस आपण बनवलेला आहे। तर अशा पद्धतीची ही बाराबंदी जी आहे साधारण आपण 6 महिने ते 9 महिन्याच्या बाळासाठी किंवा मुलासाठी ही बाराबंदी आपण बनवलेली आहे। तर याकरता जे कापड घेतलेलं आहे तर मोती कलरचं इथं फॅब्रिक घेतलेलं साधारण माझ्याकडे 2 मीटर हे फॅब्रिक होतं आणि बॉर्डरसाठी काठ घेतलेले आहेत साडीचे। त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीची पुणेरी लेस देखील वापरू शकता तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर। अस्तर घेतलेला आहे साधारण 2 मीटर मी इथे अस्तर घेतलेला आहे, पण 1.5 मीटर अस्तर जे आहे इथे सफिशियंट आहे। तर याकरता सुरुवातीला आता आपल्याला काय करायचं आहे, फॅब्रिक इथे 4 फोल्डमध्ये ठेवायचं आहे। तुम्हाला माप लागणार आहे चेस्ट, वेस्ट आणि फुल लेंथ तुमचा जो बाळाचा ड्रेस असेल तो। तर आपल्याला टॉप पार्ट जो आहे तो रेडी ठेवायचा आहे इथे साधारण 7 इंच आणि आपल्याला त्याची मार्किंग करून घ्यायची आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण मुलाचा ड्रेस बनवत आहोत तर फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट जे आहेत आपले सेपरेट कट होणार आहे त्याच्यामध्ये। तर आता इथे मी मार्किंग करून जस्ट तुम्हाला दाखवत आहे। अशा पद्धतीने मी एक मार्किंग करून रेष आखून घेतली। तर इथे तुम्हाला मार्किंग करायचं आहे 4.5 ते 5 इंचावरती शोल्डरसाठी आणि तिथूनच खाली 4.5 इंचावरती मी परत मार्किंग केलेलं आहे आर्म होलसाठी। पण आता पहा, इथे मी पहिल्यांदा फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं होतं, आता मी डबल फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे। चेस्टसाठी 5 इंचावरती मार्किंग केलं आणि वेस्टसाठी देखील इथे 5 ते 5.5 इंचावरती सेम मार्किंग ठेवलेलं आहे आपण इथे। हे पहा, अशा पद्धतीने टॉप पार्ट आणि बॉटम पार्ट असे दोन्ही पार्ट जे आहेत आपले इथे वेगळे कट होतात आणि साधारण अर्धा इंच आर्म होलचा जो पार्ट आहे तो आपण आतमध्ये घेतलेला आहे। कर्व स्केल घ्यायची, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा, ही स्केल खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर शोल्डर जे आहेत ते आपल्याला ते डाऊन करायचे आहेत। पण त्यापूर्वी काय करायचं आहे आपल्याला, हा आपला पार्ट झाला फ्रंटचा। आता साधारण तुम्हाला काय करायचं आहे, या साईजमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे तुम्हाला बॅक पार्टसाठी घ्यायचं आहे। मुलांचे जे पण बॉईजचे ड्रेस जे होतात ते शोल्डरचा जो पार्ट असतो तो बॅक पार्ट फ्रंट पार्टपेक्षा मोठा असतो। तर आधी आपण काय करणार आहोत, ॲज इट इज जसं मार्किंग केलं आहे आपण त्या पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत। हा झाला आपला फ्रंट पार्ट। बॅक पार्टवरती जे फॅब्रिक आहे ते डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलं बॅक पार्टसाठीचं आणि साधारण जसं मी सांगितलं तर 1.5 इंच वरती एक्स्ट्रा फॅब्रिक घ्यायचं आहे बॅक पार्टसाठी। या साईजमध्ये 1.5 इंच, जसंच वेगवेगळ्या साईजेसमध्ये तुम्हाला शोल्डरचा जो स्लोप आहे किंवा बॅक शोल्डर जो आहे तो इथे वेगवेगळे घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने ॲज इट इज मी मार्किंग करून घेतलेला आहे। फक्त जो बॅक साईडचा आर्म होल आहे तो फ्रंट साईडच्या आर्म होलपेक्षा अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा असणार आहे किंवा बाहेरच्या बाजूने, जसं आपण लेडीज ड्रेसेसमध्ये बनवतो त्या पद्धतीने। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स इथे आपण कट करून घेतले। आता आपल्याला नेक पार्ट जे आहे त्याची कटिंग करायची। तर गळारुंदी साधारण 2 इंच, 1.5 ते 1.25 इंच घेतली तरी चालणार आहे, 1.25 इंच। तर 1.25 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे। 1.5 इंच मागचा गळा डीप ठेवला आणि पुढचा गळा जो आहे साधारण 3 ते 3.5 इंच डीप ठेवायचा आहे आणि व्ही शेप इथे देऊन घ्यायचा आहे। हा जो आपला बाराबंदीचा ड्रेस आहे तो अंगरखा पॅटर्नमध्ये तयार होतो। तर अशा पद्धतीने शोल्डर स्लोप आपण आर्म होल साईडने देऊन घेतला। फ्रंट साईडला देखील आपण अर्धा ते पाऊण इंच शोल्डर स्लोप देऊन घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे। हे पहा, तर अशा पद्धतीने फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। तर बॅक पार्ट आपला साधारण 1.5 इंचांनी मोठा आहे। आता आपल्याला अंगरखा पॅटर्न जो आहे त्याची काय करायची आहे, मार्किंग करायची। तर इथे मी शेप स्केल घेतलेली आहे किंवा आपली जी कर्व स्केल आहे ती घेतली आणि अशा पद्धतीने जो व्ही नेक आहे तिथे मार्किंग केलं। त्यानंतर शोल्डरचा जो लेफ्ट साईडचा शोल्डर आहे त्याचा सेंटर घेतला आणि एक सरळ रेष आखून घेतली। आता जी सरळ रेष आपण आखून घेतलेली आहे तिथून हा पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा पॅटर्न कट झाला, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला असाच अजून एक जो अस्तरचा पीस आहे तो कट करून घ्यायचा। पण इथे कट करताना काय करायचं आहे की अस्तरचं जे फॅब्रिक आहे जे डाव्या बाजूचं होतं ते उलटं ठेवायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने
मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की हा जो आहे राईट हँड पार्ट झाला आणि हा लेफ्ट हँड पार्ट झाला. अस्तर कसं ठेवून कट करायचं हे देखील महत्त्वाचं आहे यामध्ये, नाहीतर तुमचं कटिंग जे आहे ते चुकू शकतं. तर व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत आणि तेव्हाच व्यवस्थित प्रॉपर कटिंग करून घ्या. मेन फॅब्रिकवरती देखील कटिंग करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला बॅक पार्टची कटिंग करून घेतली अस्तर ठेवून. आता इथे तुम्ही पाहू शकता जो व्ही नेक पॅटर्न आहे तो कसा ठेवला आहे. पलीकडच्या बाजूने खालची जी बाजू आत्ता मी ड्रॉ करत आहे तर तिथे व्ही नेक पॅटर्न पलीकडे आहे आणि जो वरचा पार्ट आहे त्याचा जो व्ही नेक पॅटर्न आहे तो माझ्या बाजूने आहे. म्हणजे दोन्ही अपोजिट डायरेक्शनला तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक मी सरळ ठेवून घेतलं. त्यानंतर स्लीव्सची कटिंग करायची. तर या साईजमध्ये स्लीव्ज साधारण आपल्याला किती तर 11 ते 12 इंच रेडी ठेवायचे आहेत. प्लस त्यामध्ये तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे, सीम अलाउन्स घ्यायचं आहे, 2 इंच अशा पद्धतीने कॅप हाईट देऊन साधारण जो बॉटम आहे तो 3.5 ते 4 इंचाचा घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे फॅब्रिक मी इथे 4 फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा मी अशी नॉर्मल एक तिरकी रेष जी आहे ती आखून घेणार आहे. आता कर्व स्केलनी देखील तुम्ही स्लीव्हचा आकार देऊन घेऊ शकता. तुम्हाला दाखवत आहे जर तुम्हाला फ्री हँड आकार येत नसेल तर अशा पद्धतीने मी आकार जो आहे तो देऊन घेणार आहे. फ्री हँड आकार दिला तरीही चालणार आहे. हे पहा व्यवस्थित असा स्लीव्हचा आकार देऊन घेतला. त्यानंतर आतल्या बाजूने देखील स्लीव्हचा आकार नॉर्मल स्लीव्हचा आपण आकार देतो त्या पद्धतीने देऊन घेतला. अशा पद्धतीने स्केल तिरकी ठेवायची आहे आणि स्लीव्हचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची. सेम आपल्याला काय करायचं आहे अस्तर देखील कट करायचं. तर बाराबंदीचा जो बॉटम आहे तो साधारण आपल्याला पहा किती ठेवायचा. तर टोटल हा ड्रेस आपल्याला ठेवायचा आहे 18 इंच रेडी. ड्रेस आपल्याला 18 इंच रेडी ठेवायचा आहे. तर 11 इंचासाठी मी बॉटमला मार्किंग केलेला आहे आणि अशा पद्धतीने 11 इंचाचा घेर जो आहे आपल्याला ज्याची हाईट आहे 11 इंच आणि रुंदीला तुम्हाला जेवढा घेर ठेवायचा आहे तेवढं तुम्ही फॅब्रिक इथे यूज करू शकता. तर हे पहा साधारण जर वरचा वेस्टचा पार्ट तुमचा जेवढा आहे त्याच्या दुप्पट फॅब्रिक तुम्हाला दुप्पट ते तिप्पट फॅब्रिक जे आहे वरचा जो वेस्ट पार्ट आहे तेवढं फॅब्रिक 3 पट फॅब्रिक तुम्हाला घ्यायला लागतं. तर 2 स्ट्रिप मी इथे कट करून घेतल्या. त्यानंतर अस्तर देखील त्याच उंचीचं किंवा त्याच्यापेक्षा कमी उंचीचं घेतलं तरी चालणार आहे. जेवढं मेन फॅब्रिक तेवढंच अस्तर. बॅक पार्ट घेतलेला आहे. मेन फॅब्रिक उलटं ठेवलं त्यावरती अस्तर ठेवलं. फ्रंट पार्ट घेतला मेन फॅब्रिक उलटं ठेवलं त्यावरती अस्तर ठेवलं. आता नेक पार्ट जे आहेत आपल्याला स्टिच करून घ्यायचे अशा पद्धतीने. स्लीव्जला देखील आपल्याला अस्तर जे आहे ते लावून घ्यायचं आहे. बॉटम व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. बाराबंदीचा खालचा जो घेर असणार आहे आपला त्याला देखील आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं. व्यवस्थित असं आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर अटॅच करून घेतलं. नेक पार्टवरती स्टिचेस करून घेतले. आता टॉप स्टिचेस करायचे आणि सर्व अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. सेम फ्रंट पार्ट देखील आपल्याला असाच रेडी करायचा आहे. फक्त इथे जो फ्रंट पार्टचा जो सरळ भाग आहे इथे माझ्या हाताच्या खाली तो देखील आपल्याला त्याच वेळी स्टिच करायचा आणि तिथे आपल्याला नॉट जे आहेत त्या लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित टॉप स्टिच करायच्या आधी, जेणेकरून नॉटला जे आहे छान फिनिशिंग येते अशा पद्धतीने. आणि साईडने अस्तर फिट करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही अटॅच करून घेतले. नॉट व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. नॉट जे आहे तो फ्रंट वरचा जो पार्ट आहे त्याला आणि आतला जो पार्ट आहे त्याला देखील लावून घेतलेले आहेत आपण. त्यानंतर आता काय करायचं आहे बॉटमचा पार्ट घ्यायचा आहे. बॉटमचा पार्ट सेंटरच्या समोरच्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचा आणि पूर्ण जो वेस्टचा पार्ट आहे अशा पद्धतीने मी काय केलेला आहे अटॅच करून घेतलेला आहे. तिथे आपल्याला प्लेट्स घेऊन हा पार्ट व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन हा पार्ट मी शिवून घेतला. आता इथे बाराबंदीची जी फिटिंग आहे ती मी करून घेतली होती. नॉर्मल फिटिंग मी एकदा करून घेतलेली आहे. सरळ बाजूनेच फिटिंग करून घेतली मी, जेणेकरून आतमधल्या बाजूने धागे टोचणार नाहीत. स्लीव्जला देखील फिटिंग करून घ्यायची आणि याच्या स्लीव्ज कशा अटॅच करायच्या तर हे पहा अशा पद्धतीने जसं मी दाखवत आहे स्लीव्जला फिटिंग करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या. तर हे पहा ही सरळ बाजू आहे. पहिल्यांदा आपण फॅब्रिक जे आहे उलटं करून घेतलं. आता शोल्डरचा जो सेंटर आहे तो कसा मार्क करायचा तर आपण जो शोल्डर जो आहे मुलांच्या ड्रेसमध्ये
तो मागचा जो शोल्डर आहे 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा असतो, तर त्या पद्धतीने त्याचा सेंटर घ्यायचा आहे. जी शिलाई आहे त्याचा सेंटर न घेता व्यवस्थित स्लीव्ह सरळ ठेवायची आणि फिटिंग करून घ्यायची आहे छान अशी. त्यानंतर बॉटम पण व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला ही बॉर्डर लावून घ्यायची आणि छोटासा बेल्ट देखील रेडी करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही ही बाराबंदी जी आहे ती बनवू शकता आणि साईडने देखील तुम्ही परत फिटिंग करून घेऊ शकता. तसेच याला ॲडजस्टेबल नॉट असल्यामुळे तुम्हाला जसं हवं तसं फिटिंगमध्ये तुम्ही हा ड्रेस वेअर करू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. लवकरच येणाऱ्या शिवजयंतीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. ड्रेस कसा वाटला हे कमेंट करायला नक्की विसरायचं नाही आहे. भरभरून कमेंट्स द्या, भरभरून उत्साह मला द्या.